आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। दुष्काळी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। नवीन GR सुद्धा आलेला आहे आणि पूर्ण गावानुसार यादी पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी बांधवांना दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र असणार आहे आणि गावानुसार अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। दुष्काळ अनुदान राज्यात अपुऱ्या पावसामुळे 2023 मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमध्ये गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे। या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,500 रुपये ते 3 हेक्टरच्या मर्यादित अनुदान वाटप करण्यात येणार आहे। या दुष्काळ अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहू शकणार। राज्यातील 15 जिल्ह्यातील 39 तालुक्यांचा दुष्काळात समावेश करण्यात आला आहे। या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिरायती कोरडवाहू पीक पाहणी केले आहे। त्यांना 13,500 रुपये 3 हेक्टर पर्यंतचे मर्यादित अनुदान मिळणार आहे। तसेच या दुष्काळी अनुदानासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून या अनुदानाचे वितरण सुरू करण्याची हालचाली सुरू झालेल्या आहेत। शासनाच्या एका शासन निर्णयानुसार GR आर्थिक वर्षातून एकदा निविष्ट अनुदान वितरण केले जाते। जुलै 2023 मध्ये काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना सामील करण्यात आले आहे। त्यामुळे जर तुम्ही अतिवृष्टी किंवा गारपिटीच्या नुकसान भरपाईच्या अंतर्गत समाविष्ट असाल तर तुम्हाला तालुक्यात जाहीर झालेल्या तुम्हाला दुष्काळ अनुदान पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित महसूल मंडळाच्या तलाठ्यांकडून उपलब्ध होणार आहे। तुमच्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला असल्यास तुमच्या तालुक्याशी संपर्क साधा आणि KYC पूर्ण नसेल तर पूर्ण करा। दुष्काळ अनुदानाची रक्कम तुमच्या आधार लिंक बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाणार आहे। या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जितका होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथंच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।